नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळ्यातील वाहन चालकांवर नियमांचे उल्लंघन केल्याने पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली दंडात्मक कारवाई। कारगिल दिनानिमित्ताने भाजपा युवा मोर्चातर्फे शहीदांना देण्यात आली आदरांजली। आमदार फारुख शाहच्या हस्ते करण्यात आले अंजनच्या दाता सोसायटीतील रस्ता कामाचे लोकार्पण। लढीण गावातील पीरबाबाच्या दर्ग्याजवळ पाणी पित असलेल्या महिलेला डंपरने धडक दिल्याने महिलेचा झाला मृत्यू। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरात मागील काही महिन्यात वाहन चालकांकडून दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणे, चालत्या वाहनावर मोबाईल संभाषण करणे तसेच बुलेट वाहनाला कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसविणे आदी प्रकारात वाढ झालेली होती। दरम्यान त्यामुळे रस्ते अपघात होऊन जीवित व वित्तहानी होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत डिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी अशा प्रकारांना आळा बसावा म्हणून धुळे शहरातील संतोषीमाता चौक, कमलाबाई चौक, चाळीसगाव रोड चौक, कराचीवाला खुंट तसेच धुळे शहरातील विविध भागात विशेष मोहीम राबविण्यात सुरू केलेली आहे। दरम्यान आजपर्यंत अनेक वाहनधारकांवर या मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली, शिवाय हजारो रुपयाचा दंड देखील आकारण्यात आलेला आहे। दरम्यान ही मोहीम 5 दिवस राबविली जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक माननीय ऋषिकेश रेड्डी यांनी प्रसार माध्यमांना सदरची माहिती दिली। धुले नागरिकों को नमस्ते। आम्ही धुले शहर डिव्हिजनमध्ये एक ट्रॅफिकच्या अवेअरनेस ड्राईव्ह घेतलेली आहे। त्याच्यामध्ये दररोज या हफ्त्याला दररोज आम्ही दर पोलीस स्टेशन के अंतर्गत काही केसेस आम्ही करणार आहे। त्याच्यामध्ये आता 2 दिवस झालेले आहे, 3 दिवस झालेले आहे। तो आम्ही पहिले दिवस ज्यांना ते ट्रिपल सीटमध्ये लोक जातात त्यांच्या अगेन्स्ट केसेस केलेले आहे। सेकंड डेमध्ये आम्ही जे सायलेन्सरच्या अगेन्स्ट केसेस केलेले आहे आणि आज तिसरा दिवस आज आम्ही जे स्कूल स्टुडंट्स आहे ज्यांच्याकडे लायसन्स नसतात असा कारवाई आम्ही केलेली आहे। ते आता ड्राईव्ह आम्ही अजून 2-3 दिवस चालवणार आहे। ते या ड्राईव्हचा मूल उद्देश हे आहे की सगळे ट्रॅफिकच्या अवेअरनेस असला पाहिजे। ट्रॅफिक ॲक्सिडेंट्समध्ये खूप लाईफ वगैरे जातात, तो त्याच्यामध्ये आम्ही व्यवस्थित ट्रॅफिकच्या रूल्स पालन करायला पाहिजे। धुळे शहरामध्ये ट्रॅफिकचा इश्यूज खूप आहे, ते त्यासाठी आम्ही आमचा थोडा प्रयत्न या पद्धतीने करतात। तो त्यासाठी मी सगळे धुलेवासियांना हे माझ्या अपेक्षा आणि माझ्या विनंती आहे, प्लीज ट्रॅफिकच्या नियम जे आहे ते पालन करा। जे ट्रिपल सीट ड्रायव्हिंग करू नका, सायलेन्सर्सच्या वापरा नाही आणि जे स्कूल स्टुडंट्स असतात 18 वयाच्या पेक्षा कमी त्यांच्याकडे प्लीज मला आईवडिलांचा रिक्वेस्ट आहे की त्यांच्याकडे काही बाईक वगैरे देऊ नका, है ना। ते प्लीज जेव्हा तुम्ही कोऑपरेट करतात आम्हाला पण काम इझी होईल। थँक्यू। धुळे येथील भाजपा युवा मोर्चातर्फे आज कारगिल दिनानिमित्ताने शहीद सैनिकांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली। 1999 मध्ये कारगिल येथे भारत-पाक युद्ध झाले। तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या कणखर नेतृत्वात झालेल्या या युद्धात हजारो भारतीय सैनिकांना वीरगती प्राप्त झाली। या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सैनिकांना नामोहरण केले आणि मोठी विजयश्री खेचून आणली। या घटनेचे स्मरण करण्यासाठी 25 जुलै 2024 रोजी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदम-बांडे व भाजपा महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पालिशा महाविद्यालय ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते संतोषीमाता चौकातील अब्दुल हमीद स्मारकापर्यंत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रॅली काढली। दरम्यान यावेळी रॅलीत भारत माता की जय, शहीद भारतीय सैनिक अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या। या रॅलीत भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारीसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आज कारगिल शौर्य विजय दिवस निमित्त भाजपा युवा मोर्चाकडून आम्ही कारगिल विजय महारॅली साजरी करत आहोत आणि आपल्या कारगिल युद्धात जे बलिदान झालेले शौर्य आपले आहेत त्यांच्या विजयाचा आम्ही जल्लोष करत आहोत। आम्ही क्रांती चौकापासून परत पालेशा हायस्कूलला रिटर्न येणार आहोत। समारंभ धुळे शहराचे कर्तव्यदक्ष आमदार डॉ. फारुख शाह यांच्यामार्फत शहर विकास कामाचा धडाका सर्वत्र सुरू करण्यात आलेला आहे। दरम्यान आज चाळीसगाव रोड रस्त्यावरील
सूर्य जिमच्या समोरील अंजनशा दादा सोसायटीत 50 लाख रुपये खर्चाच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे आमदार डॉक्टर फारुख यांच्या हस्ते लोकार्पण झाले. दरम्यान महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान महाअभियानाअंतर्गत अंजनशा दादा सोसायटीत चाळीसगाव रोड बोर्डापासून सलीम शेख यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. आमदार फारुख यांच्या हस्ते आज या काँक्रीट रस्ता कामाचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान यावेळी त्यांच्यासोबत MIMचे पदाधिकारीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज प्रभाग क्रमांक 19 येथे गजानन कॉलनी परिसरात अंजनशा सोसायटी इथे आम्ही एक कॉन्क्रीट रस्त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. या कामासाठी या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे कार्यकर्ते माजिद पठाण आणि आमचे पोलीस बंधू हसनदादा पठाण, अजीजभाई पिंजारी आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत या कामासाठी 80 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच प्यारेलाल भाई पिंजारी आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत. बघा, त्यांनी फक्त तोड्या पाणी आणि पत्रकबाजीमध्ये त्यांचे 15 वर्ष वाया घातले. हे सर्व जनतेला ठाऊक आहे. अनिल गोटे म्हणजे हा एक नंबरचा खोटे. सुरुवातीपासून त्याला सवय लागलेली आहे माझ्यावर टीका करण्याची. मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी आरोप केला होता किंवा आमदार फारुख शाहला आमदार होण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मदत केलेली आहे. नंतर त्यांनी काय केला, नंतर तो हायकोर्टात गेला. हायकोर्टात माझ्या विरुद्ध त्याने एक याचिका दाखल केली आणि त्यात त्यांनी आरोप केले की आमदार फारुख शाह याला 3 बायका आहेत. 3 बायका आणि 10 मुले आहेत. आता तिथं ठीक आहे, मी 3 बायका आणि 10 मुले पाळायला मी सक्षम आहे, त्याबद्दल काही वाद नाही. पण मी आजपर्यंत शोध घेतोय ते दुसरे एक बायको आहे माझ्याकडे, पण त्या 2 बायका आहे कुठे त्याचा शोध घेतोय मी. नंतर आता त्यांनी आणखी एक आरोप लावला, नाही दुसरा एक तिसरा आरोप त्यांनी लावला होता की आमदार फारुख शाह याला निजामपूर पोलीस स्टेशन मध्ये याच्यावर 11 गुन्हे आहे. हे किती 3 आरोप झाले. 4था आरोप आता त्यांनी केला की भाजपाला आमदार फारुख शाहनी पैसे घेऊन मतदान केले आहे. मी ह्या 4 आरोपांचा त्याला सांगू इच्छितो की जर खरं तू तुझ्या बापाची औलाद असेल तर हे 4 आरोपांपैकी एक आरोप जरी तू सिद्ध करून दाखवला तो मी आजपासून माझा राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे. कार्यसम्राट कोण आहे ते म्हणतात तुम्हाला कार्यसम्राटने मीच करा कार्यसम्राट. आता तुम्ही बघा, त्यांनी मोजके 5-6 कामं केले 15 वर्षात, समजलं का? आणि त्याच्या 10 पटीने काय 100 पटीने जास्त कामं मी केलेली आहे. फक्त ते 5 आणि 10 कोटी रुपयाचे कामं करतो. प्रत्येक 5 वर्षात 10 कोटीपेक्षा जास्त काम तो करत नाही आणि स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेतो. आता मी आतापर्यंत तब्बल 1000 कोटी रुपये आपल्या शहराच्या मतदारसंघासाठी आणून त्याचे काम केलेले आहे. भुसावळ तालुका कंडरी येथील जमनाबाई रामदास भिलावे ही महिला बहिणीच्या मुलाबरोबर मोटरसायकलने चितोड गावाहून मालेगावकडे लग्नासाठी जात असताना त्याच दरम्यान लडिंग गावाच्या शिवारातील पीरबाबाच्या दर्ग्याजवळ पाण्याचे ताण लागल्याने त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी हे थांबले. त्याच दरम्यान धुळ्याकडून लडिंग गावाकडे जाणारा MH18 BG 1408 क्रमांकाच्या डंपरने पाणी पित असलेल्या जमनाबाई रामदास भिलावे या महिलेला जबर धडक दिली. दरम्यान सदरील महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. ही घटना कळताच नातेवाईक व समाजबांधव मोठ्या संख्येने हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात दाखल झाले. दरम्यान तात्काळ गुन्हा दाखल करावा, आरोपीला अटक करावा अशी मागणी देखील नातेवाईकांनी केलेली असून त्या संदर्भात नातेवाईकसह समाजबांधव मोठ्या संख्येने मोवाडी पोलीस स्टेशन येथे आले. त्या दरम्यान त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भेट घेत मालक व डंपर चालकांवर
कठोरात कठोर कारवाई करावा, अन्यथा भविष्यात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील नातेवाईक व समाज बांधवांनी दिला. करण्यात यावी आणि ड्रायव्हरवरती पण एवढं कारवाई करण्यात यावी. आम्ही समाज बांधव आज मोवाडी पोलीस स्टेशनला हल्ला होता. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.